त्यांना परीला न दुखावण्याचं प्रॉमिस तर केलं, पण आपण ज्या हेतूने तिच्या आयुष्यात आलोय हे परीला कळलं तर? त्याला कल्पनाच करवत नव्हती. तिच्या वडिलांचा ती ज्या प्रकारे द्वेष करत होती ते आठवलं आणि अंगावर शहाराच आला त्याला. तोच द्वेष जर तिनं माझा केला तर? मनात आलं आणि त्याला तो विचारही सहन झाला नाही. तिला आधी सांगावं तर लागेल, कोणाकडून कळण्याआत. आपण ऐकत आहात इश्क रिस्क या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये इश्क रिस्क भाग 28. परीचं घर आलं आणि आरुषने कार गेटमधून आत आणली. दोघंही खाली उतरले, पण उतरताच परी स्वतःहून त्याच्या जवळ आली. चल मग, मी निघतो आता, आरुष म्हणत होता. हो जाशील ना आरुष, थोडं थांब ना, म्हणत तिनं अचानक त्याच्या जवळ येत त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकले आणि ती त्याच्याकडे एकटक पाहू लागली. तिचं असं अचानक जवळ येणं आणि स्वतःहून त्याच्या गळ्यात हात घालणं, तिचं हे वागणं त्याला मात्र काहीतरी वेगळाच इशारा करत होतं. ती त्याच्या आणखीन जवळ येऊ लागली तसं त्यानेही तिला स्वतःकडे खेचलं. ती आता एकदमच जवळ आली होती. एकमेकांचे गरम श्वासही त्या दोघांना जाणवत होते आणि आपोआपच कसल्याशा ओढीने त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि दोघंही क्षणभर एकमेकांच्यात हरवले. काही क्षण असेच गेले असतील. तीही हरवलेली त्याच्या मिठीत त्याला बिलगून तशीच एकदम शांत झाली होती. पण आता जवळजवळ 10 वाजायला आले होते. त्याच्या लक्षात येताच, परी काय विचार काय आहे तुझा? मला आज इथंच थांबवण्याचा विचार आहे का तुझा? त्याने एकदम विचारताच ती बाजूला झाली आणि तिनं फक्त स्माईल केला. ओ रिअली? खरंच थांबू का? बरं चल, वरती तुझ्या रूममध्ये तर जाऊ, तो मिश्किलपणे तिच्या डोळ्यात रोखून म्हणाला. नो आरुष, ती आणखीन स्माईल करत त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. अरे मग मला जाऊही देत नाहीयेस? नक्की काय आहे काय तुझ्या मनात? तो विचारत होता, पण ती काहीच न बोलता फक्त त्याला पाहत होती. तिचे भिरभिरणारे ते डोळे नक्की काय बोलायचं होतं तिला, की त्यात कसलीशी अनिश्चितता जाणवत होती तेच कळत नव्हतं. अशी काय पाहतेस परी? आर यू ओके? म्हणत त्याने तिचा चेहरा आता ओंजळीत घेतला. खूप म्हणजे खूप अडकले मी आरुष तुझ्यात. का बरं आणि कोणाच्यात? तो मजाकच्या मूडमध्ये म्हणाला. मार खाशील तुझ्यात, आणखी कोणाच्यात? तूच एकटी अडकली आहेस का? तो आताही तिच्या डोळ्यात पाहत बोलला तसं का कोणास ठाऊक. डोळ्यात आलेलं पाणी अडवत ती त्याला पुन्हा बिलगली. आय लव्ह यू आरुष, मला सोडून नाही न जाणारेस तू कधी? लव्ह यू टू डिअर. पण आता किती वेळा सांगायचं म्हणजे तुला खरं वाटेल? मी जितक्या वेळा तुला विचारेल तितक्या वेळा सांगायचंस. ती त्याच्या खांद्यावर बोट आपटत म्हणाली. बरं ओके, नाही जाणार, कधीच नाही जाणार. तो तिच्या भोवतीची मिठी आणखीन घट्ट करत म्हणाला. बरं चल, मी निघते. उद्या वेळेत ऑफिसला पोहोचायला हवं. परवा चेन्नईला जायचंय आहे ना लक्षात? आणि हो, तूही नीट जा घरी. बाय, परी त्याला म्हणाली. बाय, तो स्माईल करत म्हणाला. आणि अरे हो आरुष, आता ही कार तूच वापर, मी माझी ती वापरेन. या कारच्या कीज. अगं पण परी, असू दे रे, उद्यापासून येत जाहीनेच, म्हणत डोळे मिचकावत तिनं तिच्या कारच्या कीज त्याच्या हातात जबरदस्तीनेच दिल्या. चल गुड नाईट, म्हणत त्याच्या गालावर किस करून ती आताही निघून गेली. ती जातानाही अनेकदा मागं वळून पाहत होती. डोअरमध्ये जात हात हलवत तिनं बाय केला आणि डोअर लावलं तेव्हा कुठं त्याने हातातल्या कीजकडे पाहिलं. तिची तीच सगळ्यात महागडी कार
जी रोडवरून नेली म्हणताना रागवणारी परी आता अगदी सहज त्याच कारच्या कीज त्याच्या हातात देऊन गेली होती. खरी परी तो समजतो तशी नव्हतीच, पण हे आता त्याला वारंवार कळत होतं आणि तिच्याकडे नकळत मन धाव घेत होतं. अखेर कीजला हवेत भिरकावून त्यानं कॅच केलं आणि कारमध्ये येऊन बसत कार सुरू केली. घराकडे वेगाने निघालेल्या कारमध्ये त्याच्या मनाला मात्र उगाचच कसलंसं गिल्ट वाटत होतं, कारण बऱ्याच गोष्टी परीला सांगायच्या राहून गेल्या होत्या आणि लगेच सांगताही येणार नव्हत्या, कारण आता कुठं विश्वासाचं नातं त्यांच्यात जमून येऊ लागलेलं आणि इतक्यात त्याला सुरुंग लावायचा म्हणजे तिला हरवण्यासारखंच होतं. आणि परीला हरवायची कल्पना आता मात्र त्याच्या मनाला सहन होत नव्हती. दुसऱ्या दिवशी परीला गोखले डॉक्टरांनी लगेचच चांगला आणि परदेशातून परतलेल्या चांगल्या डॉक्टरांना सजेस्ट केलं आणि परीने स्वतः लक्ष घालून आरुषच्या आईची व्यवस्था चांगल्या हॉस्पिटलमध्ये केली. तिच्या कामातली तत्परता आरुषलाही आश्चर्यचकित करत होती. त्यात दुसऱ्याच दिवशी ती चेन्नईला जाणार असल्याने ती आज सतत बिझीच होती. रियाची बसण्याची वेगळी व्यवस्था करण्याचं आरुषने फक्त सजेस्ट करायला अवकाश तिनं लगेचच तिची तशी वेगळी व्यवस्था केबिन बाहेर करून टाकलेली. तिचं एकावर एक काम करणं आणि ऑफिसमध्ये ती बॉस परिणिता तिला पाहून आता त्याला तिचा आणखीनच रिस्पेक्ट वाटत होता. त्या दिवशी ती बिझी होती आणि तिला भेटणंही त्याला दुरापास्त होतं. त्यात ती चेन्नईला 2-3 दिवसांसाठी चाललेली, पण पहिल्यांदा तिचं असं दूर जाणं त्याच्या मनात पोकळी निर्माण करत होतं. पहाटेची फ्लाईट असल्याने तिला सोडता आलं तर बरं होईल, शिवाय घरी जाण्यापूर्वी तिला एकदा भेटता यावं असं त्याला वाटत होतं. त्यामुळे तो ऑफिस सुटण्याची खूप वाट पाहत होता आणि आज तिची वाट पाहणं त्याच्यासाठी खूप कष्टकारक झालं होतं. आजचा दिवस फायनली संपला आणि ऑफिस सुटण्याची वेळ झाली. आरुषचं सगळं लक्ष परीच्या केबिनकडे लागलेलं. ती आताही रियासोबत केबिनमध्येच होती. तिचं तिच्याशी काहीतरी डिस्कशन चालू होतं. काही वेळाने रिया निघून गेली तसा तो पटकन उठला आणि परीच्या केबिनजवळ येत डोर नॉक केलं. मे आय कम इन मॅम? येस आरुष, ये ना रे, बोल, ती लॅपटॉपवर काही करत म्हणाली. जरा आमच्यासाठी वेळ आहे का परी मॅम? आहे रे, तू बोल तर. ती त्याच्याकडे फायनली लॅपटॉप साईडला सारत पाहू लागली. असं नाही ना यार, म्हणत तो उठला आणि तिच्या चेअरजवळ जात तिला उठवलं आणि तिला पटकन घट्ट मिठीत घेतलं. आरुष, अरे आपण ऑफिसमध्ये. थँक्यू सो मच परी, आईसाठी. अरे इट्स माय प्लेजर. काही काय असं थँक्स बोलणार आहेस का त्यासाठी मला? ती त्याला बाजूला सारत म्हणाली आणि पुन्हा चेअरवर जाऊन बसली. हो म्हणणार आहे. ए यार परी, तुला कल्पना नाही आहे, तू उद्या चाललीस या विचारानेच मला खूप अस्वस्थ वाटतंय आज. तो पुन्हा तिच्या समोर बसत म्हणाला. वेड आहेस का तू? काय झालंय काय तुला? ती हसत म्हणाली. तुझ्यामुळे. काल ते तुझं असं वागणं. कालचं काल सोडावं माणसाने आरुष. ती आताही काही करतच होती. परी प्लीज लवकर ये हां. आणि हो, मी येणार आहे तुला उद्या एअरपोर्टवर सोडायला. मला फक्त सांग मी कधी पोहोचू. पहाटे 4ची फ्लाईट आहे. ओके, आय विल बी देअर. बरं मी आता निघणार आहे. मी नाही आहे, पण तू इथं असशील तर रियाला तर मी समजावलंच आहे, पण स्पेशली तूही. मी इथं नाही तर लक्ष देशील, ओके ना? ते सोड ग, मी पाहीन ते. मग चल, मीही निघते घरी. तू पोहोच उद्या सकाळी वेळेवर. ते पण तुला मला सोडायला यायचं आहे म्हणून. हां म्हणत ती लॅपटॉप बंद करत उठली. मला यायचं आहे काय? तुला नाही वाटत आहे का मी यावं? हां परी म्हणत तो तिच्यासमोर तिला अडवत तिच्या पुढं जाऊन थांबला. नाही वाटत? मग आधी काय तूच होतास का? ती गमतीने म्हणाली आणि तिच्या वस्तू एक एक करत गोळा करू लागली. ए यार परी, असं बोलणार आहेस ना आता? तो तिच्या हाताला पकडून तिला स्वतःकडे वळवत म्हणाला. तशी ती खळखळून हसू लागली. तुला मस्करी सुचते ना? मला आवडेल रे तू आलास तर.
तसंही सांगणार होते तुला. बरं चल, मी निघू आता. ओके ठीक आहे. तो तोंड पाडून तिथंच टेबलला टेकून हाताची घडी घालत म्हणाला. ती त्यालाच निहाळत गाला स्माईल करत होती. चल मग बाय म्हणत त्याच्या गालावर किस करून ती निघाली. डोरपर्यंत जाते तोच त्याला पुन्हा म्हणाली, लवकर येशील हा उद्या म्हणत स्माईल करून डोर लावून ती निघूनही गेली. ती गेली तर काहीतरी जणू सोबतच घेऊन गेली आहे असं आरुषला वाटत होतं. पण जाताना त्याच्या गालात स्माईल मात्र ती देऊन गेली होती. दुसऱ्या दिवशी तिला एअरपोर्टवर सोडायला म्हणून तो लवकरच तिच्या घरी पोहोचला. डोरबेल वाजली तर रमेशने डोर ओपन केलं. अरे आरुष ये ना, तिच्या ममाने पाहताच त्याला आत बोलावलं. हो मॉम, परी आवरते का, तो सोफ्यावर बसत म्हणाला. येते तयार होऊन. रमेश जा तिची बॅग खाली घेऊन ये, ममाने रमेशला सांगितलं. होय जी म्हणत तो वर गेला आणि परीची ममा आरुषजवळ येऊन बसली. आरुष, आज ती परी नाही आहे तर संध्याकाळी ये ना घरी. तुमच्या लग्नाचं ठरवू ना काहीतरी. तुझ्या मम्माला पण आण सोबत हवं तर, त्यांनाही भेटणं होईल. अहो असं परी नसताना तिच्या समोर कशाला बोलायचं आहे. तसंही ती आता तुझं ऐकते, मग तू समजाव ना तिला मागून, मम्मा हळूच त्याला सांगत होती. अहो पण चालेल रे, येशील ना रात्री. बरं, तो मान हलवत म्हणाला. आरुष तू कधी आलास, एवढ्यात वरून येणारी परी म्हणाली. रमेश तिच्या मागोमाग तिची बॅग खाली घेऊन येत होता. अगं आत्ताच. गुड, अगदी योग्य वेळेवर आलास. अरे परी मॅमला दिलेला वेळ पाळायला नको का मग, तो मिश्किलपणे म्हणाला. गप रे रमेश, जर कारमध्ये ठेव माझी बॅग आणि ममा मला तू आशीर्वाद दे म्हणत ती समोर येत ममाच्या पाया पडण्यासाठी वाकली. अशीच खूप मोठी हो बाळा, ममा तिच्या डोक्यावर आशीर्वाद देत म्हणाली. आणि होणाऱ्या नवऱ्याच्या नसतात का पडत पाया वगैरे, आरुष बळेच म्हणाला. आणि परी आरुषकडे एकटक पाहत गालात स्माईल करत होती. पडायचं असतं तर त्यासाठी आधी लग्न तरी करावं लागतं. आधी लग्न तरी करा, ममा म्हणाली. ओहो ममा, झालं सुरू तुझं, चालू दे तुझं, मी आपली निघते. मग ती बाहेर जायला निघाली. परी हे काय अगं, झालं आता तयार आहात ना तुम्ही दोघंही, तर तिकडून आल्यावर तरी घेऊ ना बोलून लग्नाचं. लवकर झालं तर बरंच आहे ना, मी आहे तोपर्यंत तरी बाळा. तिच्या मागोमाग जात मम्मा म्हणाली. मम्मा तुला काही होणार नाही आहे, मी असताना तरी मी तुला काही होऊच देणार नाही, ती कारजवळ येत म्हणाली. अगं पण बोलून घेऊया ना, कसं करायचं काय करायचं. हो ना आरुष, मम्मा पाठीमागे येत म्हणाली. आणि तिच्या मॉमची घाई पाहून आरुषला मात्र हसू येत होतं. मम्मा बोलू नंतर प्लीज, परी कारमध्ये बसत म्हणाली. मॉम डोंट वरी, बोलू आपण नंतर. तो ड्रायव्हिंग सीटवर बसण्यासाठी कारला वळसा घालता घालता मी आहे पाहतो असं इशारा करत ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. ममा येते, चल, परी म्हणाली. ठीक आहे, किंचित फुगत ममा परीला म्हणाली. येतो मी मॉम संध्याकाळी तुम्हाला भेटायला. एकट्या असाल ना तुम्ही. हो ये, मी वाट पाहते. ममा ही खुश होत म्हणाली आणि त्याने मॉमला बाय करत कार स्टार्ट केली. परीच्या मात्र लक्षात आलं या दोघांचं काहीतरी शिजतंय. परीने मम्माला हात हलवला आणि कार गेट बाहेर पडली. आणि कार बाहेर पडताच, काय चाललंय काय तुमच्या दोघांचं आरुष, मला कळेल का, परीनं विचारलं. अगं कुठे काय, मला कळत नाही असं वाटते का तुम्हा दोघाला आरुष. अगं काही काय, असं काही नाही आहे. नो लफवाच्या फी. अगं माहिती आहे ना तुला त्यांना काय हवं आहे, मग बोलून घे ना त्यांच्याशी, त्यांनाही बरं वाटेल. तुला माहिती आहे ना ती कशाबद्दल बोलते ते. हो मला माहिती आहे, पण तू टाळत आहेस ना तो विषय. काय गं, तुला खरंच करायचं आहे ना माझ्याशी लग्न. तो कार चालवता चालवता परीकडे पाहत विचारू लागला. तशी परी हसू लागली. हो म्हणजे काय, फटके हवेत का आरुष, असं म्हणत तिने खळखळून हसताच त्याला खरंच फटका मारला.
बरं तिकडून आल्यावर बोलू, ठीक आहे, ती म्हणाली. खरंच? म्हणजे नक्की झालं ना? अच्छा, सिरियस आहेस म्हणायचं तू. तो पुढे पाहत ड्रायव्हिंग करत म्हणत होता. ती खरंच मनापासून हसताना दिसत होती. आरुषला तिचं हे रूप खूप आवडत होतं. तिला असं मनापासून हसताना पाहताना वेगळंच समाधान वाटत होतं, पण तरीही पुढच्या क्षणी मनाला काहीतरी टोचत होतं. आरुष परीला सोडायला एअरपोर्टवर पोहोचला. ती निघाली आहे या विचारानेच त्याच्या मनात पोकळी वाटत होती. त्याचं सगळं लक्ष तिच्याकडेच होतं. आत एअरपोर्ट प्रिमायसेसमध्ये प्रवेश करत तो तिच्या लगेजसोबत सोडायला आला. आता तिला एकटीलाच पुढं जायचं होतं. चल मग निघते मी आता, तू लक्ष देशील हां ऑफिसमध्ये आरुष, परीनं पुन्हा एकदा सांगितलं. यू डोंट वरी, तू तिकडचं काम व्यवस्थित कर, ओके. ती त्याच्या जवळ जात भेटली आणि हलकेच त्याच्या कानाजवळ पुटपुटली. चल बाय, आय मिस यू आरुष. आय मिस यू टू परी, तोही म्हणाला. तशी किंचित स्माईल करत बाजूला होत जायला ती निघाली. पाहता पाहता डोळ्यांदेखत दिसेनाशी झाली. तो घरी जायला निघाला. त्या दिवशीचं ऑफिसमधलं काम संपवून आरुष ठरल्याप्रमाणे परीच्या ममाला भेटायला त्यांच्या घरी आला. डोरबेल वाजवली तसं रमेशनं डोअर ओपन केलं. त्याला बसायला सांगून तो परीच्या ममाला आरुष आल्याचं सांगायला वर गेला. काहीच वेळात ममा साक्षीसोबत खाली आली. अरे आरुष, आलास तू? बरं झालं. पण मग तुझी ममा कुठे? तिला घेऊन ये म्हणाले होते ना मी. त्यांच्याशीही बोलणं झालं असतं आरुष. तो एकटाच घरी आलेला पाहून ममा म्हणाली, अरे मॉम, माझी आई हॉस्पिटलमध्ये आहे. हॉस्पिटलमध्ये? अरे काय झालं मग बोलला नाहीस ते? चल चल आपण आता भेटायला जाऊ त्यांना, म्हणत ममा उठू लागली. अरे मॉम, तुम्ही बसा आधी इथे, मी सांगतो काय ते. तिला काही आत्ता काही झालेलं नाही आहे. तिचा आणि बाबांचा ॲक्सिडेंट झाला होता 5 वर्षांपूर्वी आणि तेव्हा बाबा जागेवरच गेले आणि माझी आई कोमामध्ये. तो बारीक तोंड करत म्हणाला. ओ, हे तर खूपच वाईट झालं रे. मग बोलला नाहीस ते कधी? मॉम, आपलं बोलणंच झालं नाही यावर कधी. अरे पण परीही काही बोलली नाही. बरं पण मग एकदा भेटव तरी त्यांना. कधी भेटवतोयस मला सांग. भेटवेन, लवकरच भेटवेन. तुम्ही बोला ना, तुम्ही मला बोलावलं म्हणून आलो मी. परी आणि तू लग्नाचं काय ठरवलंयस ते सांगा ते. आम्ही असं काही ठरवलं नाही आहे. का नाही ठरवलंय? आरुष, तू समजदार आहेस, तू समजावणार रे तिला. आता तिचं लग्नाचं झालं म्हणजे माझी काळजी मिटेल रे. तू असशील तिची काळजी घ्यायला. पण ही मुलगी माझं जरा ऐकेल तर शपथ. हो, मला समजतंय मॉम. काय समजतंय आरुष? बोलून घ्या ना दोघंही. किती वेळा सांगायचं मी? मॉम, ती बोलली आहे मला आज, तिकडून आल्यावर बोलूया म्हणून. अरे वा, हे बरं झालं. मग हे कधी सांगणार होतास तू मला? बरं तू काय ठरवलंयस सांग ना. काहीतरी ठरवलं असशीलच ना. मॉम, खरं तर माझं मत आहे मोठं लग्न करण्यापेक्षा रजिस्टर मॅरेज करायचं. कशाला उगाच खर्च करायचा. तसंही माझी आईही बरी नाही आहे. माझी फार तर एक मैत्रीण आहे जी फक्त असेल लग्नाला. बरं चालेल ना असंही, पण तुझ्या आईलाही घेऊन यायचं हां. त्या आहेत हे महत्त्वाचं. तुझी आई, मी, परी आणि तू, तुझी मैत्रीण आणि मानसी, एवढेच असू आपण. तसं आमचेही फार नातेवाईक नाही आहेत. आणि परीचे बाबा? त्याने एकदम विषय काढला, कारण त्याला तिच्या आईचं मत जाणून घ्यायचं होतं. पण आई थोडी गंभीरच झाली आणि भलतीकडे पाहू लागली. जणू त्यांचा विषय काढल्याने त्यांच्या कटू आठवणी जाग्या झाल्या असाव्यात. परीचे बाबा नाही आहेत, त्या डायरेक्ट म्हणाल्या. मॉम, आय नो काही कडू आठवणी आहेत. परी बोलली आहे मला. त्या दिवशी अचानक समोर आले होते ते. पण काय झालं एवढं? म्हणजे तीही पॅनिक झालेली काल ते समोर आली तर. आय नो जे आहे ते चांगलं नक्कीच नाही आहे, पण जस्ट मला जाणून घ्यायचं होतं तुमच्याकडून. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर. मातीत गडलेल्या गोष्टी करण्यात काय अर्थ आहे आरुष? जो काही होता तो वाईट पास्ट होता बस. आणि आता तो नाही आठवायचा आहे.
त्या तटस्थपणे म्हणाल्या. ओके, नका काढू मग तो विषय, मी नाही विचारणार. आय एम सॉरी. तो कान पकडून म्हणाला. माझ्या परीवर त्याचा परिणाम झालाय रे. बिचारं कोवळं फूल. ज्या वयात आई वडील दोघांचं प्रेम हवं असतं त्यावेळीच नेमकी. परीचे मॉम जरा भावूक झाले. मॉम प्लीज सोडा ना तो विषय. माझंही चुकलंच. मी आलोय ना. मी आता कसलीही कमी नाही पडू देणार तिला. आरुष, प्रॉमिस कर बेटा मला. जेवढं तिचं लहानपण दुःखद होतं त्याच्या कित्येक पटींनी तिचं आत्ताचं आयुष्य सुखद करशील. मला वाटतं हो तू ते करशील. माझ्या मुलीला सुखात ठेवशील ना. त्या माणसाची तर हवाही लागू देऊ नकोस प्लीज. तुम्ही काळजी करू नका मॉम. माझा शब्द आहे तुम्हाला. तिला कधीही हर्ट करणार नाही मी. माझा विश्वास आहे तुझ्यावर. चल आता आला आहेस माझ्यासोबत तर जेवूनच जा. आणि हो, उद्या तू मला तुझ्या आईला भेटवतोयस, समजलं ना. ओके, नक्की भेटवतो. रमेश, ताट कर बरं आमच्या दोघांची. आणि आरुष, काय रे, काहीच बोलत नाही का तुझी आई? नाही ना, ती आहे म्हणायला आहे एवढंच. मी आहे ना, तुझी आईच आहे. चल फ्रेश होऊन ये. ते बघ तिकडं वॉशरूम आहे. ममा बोर्ड दाखवत म्हणाली. हो आलोच म्हणत तो वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला निघाला. त्यांना परीला न दुखावण्याचं प्रॉमिस तर केलं, पण आपण ज्या हेतूने तिच्या आयुष्यात आलोय हे परीला कळलं तर. त्याला कल्पनाच करवत नव्हती. तिच्या वडिलांचा ती ज्या प्रकारे द्वेष करत होती ते आठवलं आणि अंगावर शहाराच आला त्याला. तोच द्वेष जर तिनं माझा केला तर. मनात आलं आणि त्याला तो विचारही सहन झाला नाही. तिला आधी सांगावं तर लागेल. कोणाकडून कळण्याआत. नाहीतर काय होईल याची फक्त कल्पनाच केली जाऊ शकत होती. पण आता ही वेळ तिला सांगण्याची नक्कीच नव्हती. नाहीतर तिचा राग आणखीन उफाळून आला असता. आणि आरुषला मात्र तिला गमवायचं नव्हतं. विचारातच तो फ्रेश झाला आणि डायनिंग टेबलवर आला. तिची ममा त्याचीही अगदी मुलासारखी काळजी घेत होती. त्याला आता सगळं छानच करायचं होतं. पण तिला सांगेपर्यंत मनात सतत टोचणी लागून राहणार होती. त्याला काहीच इलाज नव्हता, कारण सगळं पद्धतशीरपणे होणं गरजेचं होतं. यामध्ये एकही चूक जराही चालणार नव्हती. आता त्यासाठी पावलं उचलावी लागणार होती. त्यावर आरुषचा विचार मात्र मनोमन चालूच होता. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी परीच्या ममाच्या आग्रहाखातर तो त्यांना त्यांच्या आईला भेटवायला घेऊन गेला, जिथं परीने त्यांची व्यवस्था केली होती. परीचंही चेन्नईमधलं काम आज संपत होतं आणि ती उद्याच माघारी परतणार होती. इकडं ऑफिसमध्ये आरुषला काम करताना परी नसल्याने त्याला कामं करण्या आणि करून घेण्यासाठी रिया, प्रिशा आणि मानसीशीही कोऑर्डिनेट करावं लागायचं. मग अधूनमधून येणारे प्रिशा आणि मानसीचे कॉलही उचलावे लागत होते. शिवाय त्यांचं स्वतःचं काम होतंच. हे असंच चालू राहिलं तर परीला लवकरच कळेल. म्हणून तो आता परीला काही कारण सांगून त्या कंपनीतून निघायचा प्रयत्न करणार होता, जेणेकरून त्याला त्याच्या ऑफिसमध्ये जाता येईल. आताही आरुष त्याचं ऑफिसचं काम करता करता वॉशरूममध्ये गेला. त्याचा फोन तिथंच व्हायब्रेटवर होता. फोन व्हायब्रेट होऊ लागला म्हणून नेमकंच अखिलनं काम करता करता आरुषच्या मोबाईलकडे पाहतो तर त्यावर मानसीचा कॉल येत होता. मानसीचा कॉल, तेही आता आरुषला, तेही ती इथं काम करत नसताना. अखिल क्षणभर चक्रावला. याने त्याच्या डोक्यातला शैतान मात्र जागा झालेला. त्यात सतत काम करताना फोन येताच आरुषचं बाहेर निघून जाणं, तिथं अखिल समोर न बोलणं त्याला संशयास्पद आधीपासूनच वाटत होतं. एकतर परीच्या नजरेत आरुषचं काहीच दिवसात उठणं कुठेतरी त्याच्या मनात हळूहळू ईर्ष्या पैदा करू लागलेलं. त्यात हे असं काही कळणं त्याला आरुषवर वेगळाच संशय येत होता. असं काहीतरी आपणही करावं आणि परीच्या नजरेत उठावं, असं काहीसं मनात असणारा तो आता आरुषवर जास्तच लक्ष देऊ लागणार होता. पण तेही आरुषच्या नकळत. त्याला आता फक्त आरुषची माहिती काढायची होती. तो नक्की काय करतो, मानसीशी का बोलतो, सगळंच. गप्प राहून त्याला त्याचा डाव साधायचा होता आणि आरुषला परीच्या नजरेतून उतरून स्वतःला हिरो व्हायचं होतं.
अनभिज्ञ आरुष मात्र त्या कंपनीतून निघायचं आणि परी चेन्नईवरून आल्यावर तिला तो प्रिशासोबत पार्टनरशिपमध्ये बिझनेस सुरू करणार असल्याचं खोटंच सांगणार होता, जेणेकरून तो आधीपासून तिच्यासोबत बिझनेस करत असला तरी काय फरक पडला नसता आणि तिला माहीत असल्यावर त्याला पुढे जाऊन तसा काही प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही याची खात्री होती. तसेच तिचे घेतलेले सगळे पैसे परत करायचे यावरही तो काहीतरी ठरवत होता. पण म्हणतात ना, खोटं फार काळ लपत नाही, कधी ना कधी ते समोर येतच. परी आज पहाटेच्या फ्लाईटने पुण्यात पोहोचणार होती आणि आरुष तिला आणायला जाणार नाही हे अशक्यच होतं. तो ती पोहोचायच्या आधीच एअरपोर्टवर हजर होता. त्याला तिला भेटायचं होतं. लग्नाबद्दलचा आणि ऑफिसमधून एक्झिट घेण्याचा निर्णय सांगायचा होता आणि तिचं मतही जाणून घ्यायचं होतं. ती वेटिंग एरियामध्ये आली आणि तिची नजर त्याला शोधू लागली, कारण तो येणार आहे हे त्यानं तिला आधीच सांगितलं होतं. एक ठिकाणी तो तिला दिसला, ते हात हलवतच तिला पुढे यायला खुणावत होता आणि तो दुसऱ्या बाजूने येतोय असं काहीसं. ती पुढे आली आणि बाजूने तोही आला. तो समोर येताच त्याला घट्ट बिलगली. मिस यू लॉट आरुष, हाव आर यू डिअर? मी फाईन अँड आय मिस यू टू. तो तिच्या भोवतीची मिठी घट्ट करत म्हणाला. बाजूला होत ती तिचं लगेज घेऊन पार्किंगकडे निघाली. कसं चाललंय ऑफिसमध्ये काम आरुष? तिने विचारलं. छान परी, सगळं व्यवस्थित चालू आहे अगदी. नेहमी तू असताना चालू असतं तसंच. दॅट्स गुड. निघायचं घरी? तो म्हणाला. हो, आज जरा लेट येईल हा मी ऑफिसला. थोडं मम्मासोबत वेळ घालवणार आहे मी. ओके चालेल म्हणत त्याने कार सुरू केली. त्याच्या डोक्यात तिला खूप काही गोष्टी सांगायच्या होत्या आणि सुरुवात कशी करायची हाही प्रश्न होता. तो अगदी शांतपणे कार चालवत होता. ही शांतता तिलाही जरा वेगळी वाटली. तिला मात्र आजचा आरुष फारच वेगळा वाटत होता. आजचा भाग संपलेला आहे. आरुष आता परीच्या कंपनीतून बाहेर निघायचा विचार करतोय. बघूया परी त्याला तसं करू देईल का. बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. त्यासाठी ऐकत रहा इश्क रिस्क. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.